नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेटिंग फॉर अ व्हिसा मधल्या काही महत्त्वाच्या अनुभवांवर बोलणार आहोत. हे म्हणजे फक्त काही घटना नाहीत, तर त्या काळात अस्पृश्य म्हणून जगणं कसं होतं याचं खरं चित्र आहे. आपल्यासमोर हे अनुभव आहेत आणि आपला प्रयत्न आहे की यातून त्या काळातलं वास्तव, त्यातली जी दाहकता आहे ती समजून घ्यावी. चला तर मग सुरुवात करूयात. अगदी. हे जे अनुभव आहेत ना, हे 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीचे आहेत. म्हणजे तेव्हा जात आणि अस्पृश्यता समाजात किती खोलवर रुजलेली होती याची आपल्याला कल्पना येते. आणि आंबेडकरांनी हे जे अनुभव निवडलेत ते मुद्दाम निवडले असावेत असं वाटतं. कारण ते अस्पृश्यतेचे वेगवेगळे पैलू दाखवतात. अगदी लहानपणी, शिक्षणानंतर आणि सरकारी नोकरीत असताना सुद्धा. सुरुवात करूया त्यांच्या अगदी लहानपणीच्या आठवणीने. साल होतं 1901. ते फक्त 9 वर्षांचे होते. आपले वडील, बंधू आणि भाच्यांसोबत मसूरहून गोरेगावला निघाले होते वडिलांना भेटायला. म्हणजे नवीन कपडे घातले असतील, रेल्वेचा प्रवास, उत्साह असणारच. पण स्टेशनवर उतरल्यावर चित्र पालटलं. हो, मसूर स्टेशनवर उतरले तर वडील किंवा त्यांनी पाठवलेला नोकर कोणीच नव्हतं. आता स्टेशन मास्टर होते तिथे. ते मदतीला आले सुरुवातीला. कारण ही मुलं चांगली दिसत होती, कपडे वगैरे नीट घातलेले. तर त्यांना वाटलं की कुणीतरी उच्चवर्णीय आहेत. आदराने बोलले ते. आणि मग पण जसं आंबेडकरांनी सांगितलं की ते महार आहेत, तसं त्या स्टेशन मास्टरच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. म्हणजे एकदम धक्का बसला त्यांना. किती विचित्र आहे हे. एका क्षणाला आदर आणि जातकळ्यावर लगेच तिरस्कार. मग त्यांना गोरेगावला जायचं होतं. बैलगाडी हवी होती. ती मिळाली का? नाही मिळाली. कोणी तयारच होईना. दुप्पट पैसे देऊ केले तरी नाही. गाडीवान म्हणत होते की यांच्या स्पर्शाने आमची गाडी बाटेल, विटाळ होईल. ही विटाळ कल्पनाच किती क्रूर आहे बघा. आणि ही कल्पना फक्त म्हणजे शारीरिक स्वच्छतेची नव्हती, बरोबर? अजिबात नाही. ही एक सामाजिक आणि धार्मिक धारणा होती, जी खोलवर रुजली होती, की विशिष्ट जातीच्या माणसाने स्पर्श केला तर बाकीचे लोक अशुद्ध होतात. त्यांचं पवित्र्य नाहीसं होतं. म्हणजे हे माणसाच्या माणूसपणावरच प्रश्नचिन्ह होतं. शेवटी तोच स्टेशन मास्टर, ज्याला आधी धक्का बसला होता, त्यानेच एका गाडीवानाला कसं तरी तयार केलं. पण अट घातली असणार काय ती? हो, अट अशी की गाडी चालवायची आंबेडकरांच्या मोठ्या भावाने, आणि तो गाडीवान स्वतः गाडीसोबत चालत येणार. गाडीत बसणार नाही, म्हणजे विटाळ होऊ नये म्हणून. अरे देवा, पैशांपेक्षा विटाळाची भीती जास्त. आणि माणूस म्हणून जी वागणूक मिळायला हवी ती पूर्णपणे नाकारली गेली. आणि मग प्रवासात पुढे काय झालं? तहान वगैरे लागली असेल मुलांना. नक्कीच. वाटेत नदीजवळी थांबले तेव्हा पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना काय सहन करावं लागलं असेल. जिथे हौद होता किंवा नदीचं स्वच्छ पाणी होतं तिथे हात लावू दिला नाही. जिथे जनावरं पाणी पिऊन गेलेली, जिथे पाणी थोडं गढूळ होतं, शेणानी माखलेलं होतं, तिथलं पाणी त्यांना प्यावं लागलं. विचार करा, एका 9 वर्षाच्या मुलावर काय परिणाम झाला असेल याचा. आणि मग अंधार पडायला लागल्यावर तो गाडीवान पण घाबरला ना? हो, त्याला वाटलं की या मुलांकडे दागिने वगैरे आहेत आणि रात्रीचा प्रवास म्हणजे धोका असू शकतो. म्हणून त्यांनी काय केलं, त्या लहान मुलांना अक्षरशः वाटेतच सोडून दिलं. काय? एकटं सोडून दिलं? हो, रात्रीची वेळ, अनोळखी जागा, भूक लागलेली, तहानलेली मुलं. कल्पनाही करणं कठीण आहे. ती मुलं कशीबशी चालत एका जकात नाक्यापर्यंत पोहोचली. पण तिथेही पाणी नाही मिळालं. कारण त्या गाडीवानाने आधीच जाऊन सांगितलेलं की ही महार मुलं आहेत. रात्रभर ती मुलं त्या बैलगाडीखाली झोपली. हा अनुभव तर म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील असा आहे. एका 9 वर्षाच्या मुलाच्या मनावर किती खोलवर परिणाम झाला असेल. यातून अस्पृश्यतेची ती भयंकर क्रूरता दिसते. साध्या मूलभूत गरजा, पाणी आणि सुरक्षितता सुद्धा नकारल्या जात होत्या. अगदी. हा फक्त एक प्रवासाचा अनुभव नाहीये, तर ती जी संपूर्ण व्यवस्था होती ना, त्याचं प्रतिबिंब आहे. हा अनुभव त्यांच्यासोबत आयुष्यभर राहिला असणार. आणि हे काही एकदाच झालेलं नाही. याच प्रवासाच्या आधी साताऱ्यात असताना सुद्धा रोजच्या जगण्यात हे अपमान होतेच. त्यांनी लिहिलंय की धोबी कपडे धुवायला यायचा नाही. कारण ते अस्पृश्य होते. मग त्यांच्या बहिणींनाच सगळ्यांचे कपडे धुवावे लागत. आणि अजून एक गोष्ट, केस कापायची. हो ना, नाभी केस कापायला तयार नसायचे. म्हणजे किती साधी गोष्ट आहे ही. मग आंबेडकरांच्या मोठ्या बहिणीलाच त्यांची आणि बाकीच्या मुलांचे केस कापायला शिकावं लागलं. म्हणजे बघा, अस्पृश्यता फक्त बाहेरच्या जगात नाही, तर अगदी घरातल्या वैयक्तिक गोष्टीत पण किती भिनलेली होती. हे तर झालं लहानपणीचं आणि रोजच्या जगण्यातलं. पण शिक्षण घेतल्यानंतर म्हणजे मोठं झाल्यावर, मोठ्या पदावर गेल्यावर तरी काही बदललं का?
बडोद्याचा अनुभव काय सांगतो? ही गोष्ट साधारण 1917-18ची असेल. हो. डॉक्टर आंबेडकर तेव्हा नुकतेच अमेरिका आणि लंडनहून शिकून आले होते, मोठं शिक्षण घेऊन, आणि बडोदा संस्थानाच्याच मदतीने शिकले होते ते. तिथेच त्यांना मिलिटरी सेक्रेटरी म्हणून चांगली नोकरी मिळाली होती. म्हणजे आता वाटेल की सगळं ठीक होईल, सन्मान मिळेल. पण तसं झालं नाही. एवढं शिक्षण, एवढा मोठा हुद्दा, पण फक्त अस्पृश्य असल्यामुळे त्यांना बडोद्यात राहायला कोणी घर द्यायला तयार नव्हतं. हिंदूंनी तर नाहीच म्हटलं. मग नाईलाजाने एका पारशी धर्मशाळेत राहावं लागलं, पण ओळख लपून. ओळख लपून? म्हणजे त्यांनी सांगितलं नाही की ते कोण आहेत? सुरुवातीला नाही, पण ते पारशी लोकांसारखे सदरा कुस्ती वगैरे घालत नव्हते. त्यामुळे तिथल्या व्यवस्थापकाला शंका आली. त्यांनी विचारल्यावर आंबेडकरांनी खरं सांगितलं की ते हिंदू आहेत, पण अस्पृश्य आहेत. आणि मग जे झालं... काय झालं मग? अरे बापरे! पारशी समाजात खळबळ माजली. दुसऱ्या दिवशी सकाळी तलवारी लाठ्या घेतलेल्या पारशांचा एक मोठा जमाव आला आणि त्यांनी आंबेडकरांना ताबडतोब धर्मशाळा सोडायला सांगितली. म्हणजे अल्टिमेटमच दिला. हे तर खूपच धक्कादायक आहे. एवढ्या मोठ्या पदावरच्या माणसाला असा जमाव येऊन धमकावतो. मग त्यांनी कुणाची मदत नाही घेतली? त्यांचे मित्र वगैरे असतीलच ना? प्रयत्न केला ना. त्यांनी एका हिंदू मित्राला विचारलं, एका भारतीय ख्रिश्चन मित्राकडे गेले, पण कुणीच तयार झालं नाही त्यांना ठेवायला. सगळ्यांना भीती वाटली की यांना आश्रय दिला तर समाज आपल्यावर बहिष्कार टाकेल. म्हणजे कोणीच नाही. मग काय केलं त्यांनी? शेवटी पर्यायच नव्हता. राहायला जागा नाही म्हणून ज्या बडोदा संस्थानाने त्यांना शिकवलं, तिथलीच ती मानाची नोकरी त्यांना फक्त 11 दिवसांत सोडून मुंबईला परत यावं लागलं. यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो? यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. शिक्षण, पद, लायकी या कशालाच किंमत नव्हती त्या काळात. जातीचा शिक्का एवढा मोठा होता की तो माणसाचं बाकी सगळं काही पुसून टाकत होता. पुढे 1929 मध्ये चाळीसगावला पण असाच एक प्रसंग घडला. जातीय नियमांमुळे किती धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते हे यातून दिसतं. डॉक्टर आंबेडकर तेव्हा एका सरकारी समितीचे सदस्य होते. अस्पृश्यतेच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी ते चाळीसगावला गेले होते. स्टेशनवरून त्यांना महारवाडात जायचं होतं. आणि परत तोच प्रश्न, टांगा. टांगेवाले न्यायला तयार नाहीत, कारण प्रवासी कोण? अस्पृश्य. परत तेच, कारण की टांगा बाटेल, विटाळ होईल. हो, किती हास्यास्पद आहे हे, पण तेच सत्य होतं. मग तिथल्या स्थानिक अस्पृश्य समाजानंच ठरवलं की आपणच काहीतरी करूया. त्यांनी एक टांगा भाड्याने घेतला आणि ठरवलं की आपल्यातलंच कोणीतरी टांगा चालवेल. बर मग? पण झालं काय की जो माणूस टांगा चालवायला मिळाला ना, त्याला फारसा अनुभव नव्हता चालवण्याचा. आणि त्यामुळे अपघात झाला. अगदी. एका नदीवरच्या पुलावरून वळताना त्याचा ताबा सुटला आणि टांगा उलटला. डॉक्टर आंबेडकरांच्या पायाला खूप लागला. गंभीर दुखापत झाली. अनेक दिवस त्यांना अंथरुणात राहावं लागलं. आता खरं सांगा, या अपघाताला जबाबदार कोण? तो बिचारा अननुभवी चालक की ते टांगेवाले ज्यांनी माणूस म्हणून वागवलं नाही? खरंय, जर त्या टांगेवाल्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून त्यांना नेलं तर हे झालंच नसतं. पण इथे विटाळ्याची कल्पना माणसाच्या जीवितापेक्षा, सुरक्षिततेपेक्षा मोठी ठरली. या घटनांमधून हेही दिसतं की अस्पृश्यता फक्त हिंदू समाजातच होती असं नाही. आता पुढचा जो अनुभव आहे तो बघा, दौलताबाद किल्ल्यावरचा. हो, औरंगाबाद जवळचा दौलताबाद किल्ला. डॉक्टर आंबेडकर आणि त्यांचे काही दलित सहकारी तिथे गेले होते ऐतिहासिक ठिकाणं बघायला. किल्ल्याच्या दरवाजाजवळ एक पाण्याचा हौद होता. आता प्रवासाने दमलेले सगळेजण हातपाय धुवायला गेले. तर काय झालं? तिथले काही स्थानिक मुस्लिम पुढे आले आणि त्यांनी विरोध केला, आरडाओरडा सुरू केला. कशासाठी विरोध? ते म्हणायला लागले की हे ढेड आहेत. हा अस्पृश्यांसाठी वापरला जाणारा अत्यंत अपमानास्पद शब्द आहे. यांनी हौदाला हात लावू नये, पाणी बाटवू नये. म्हणजे इथेही तोच विटाळाचा प्रश्न, पण हा विरोध मुस्लिमांकडून. हो. आणि प्रकरण इतकं वाढलं की जवळजवळ मारामारीची वेळ आली होती. तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी शांतपणे एक प्रश्न विचारला, खूप महत्वाचा प्रश्न. ते म्हणाले, ठीक आहे, आम्ही अस्पृश्य आहोत म्हणून तुम्ही पाणी वापरू देत नाही, पण समजा आम्ही सगळ्यांनी आता इस्लाम धर्म स्वीकारला, तर मग तुमचा धर्म आम्हाला हे पाणी वापरण्यापासून थांबवेल का? काय जबरदस्त प्रश्न विचारला. काय उत्तर दिलं त्यांनी मग? काय देणार उत्तर? ते एकदम गोंधळले. त्यांच्याकडे काही उत्तरच नव्हतं. मग शेवटी त्यांना किल्ल्यात प्रवेश तर मिळाला, पण अट काय घातली? किल्ल्यातल्या कुठल्याही पाण्याच्या साठ्याला हात लावायचा नाही. म्हणजे पाणीबंदी तशीच राहिली. यातून एक वेगळाच मुद्दा समोर येतोय, नाही का? आत्तापर्यंत आपण हिंदू समाजाकडून होणारा अन्याय बघत होतो, पण इथे तर एक अल्पसंख्यक समाज म्हणजे मुस्लिम दुसऱ्या अजून दुर्बळ समाजावर म्हणजे दलितांवर अन्याय करतोय. बरोबर.
म्हणजे ही जी सत्तेची उतरंड असते ना, त्यात जो कोणी थोडा वरच्या पायरीवर आहे, तो आपल्या खालच्या पायरीवर असलेल्या व्यक्तीवर अन्याय करण्याची शक्यता असते. मग त्याचा धर्म कोणताही असो. म्हणजे अस्पृश्यतेची कल्पना फक्त हिंदू धर्मापुरती राहिली नव्हती. ती व्यवहारात इतर समाजात पण पसरली होती. पण या सगळ्या अनुभवांमध्ये मला वाटतं सर्वात जास्त म्हणजे मन सुन्न करणारी घटना आहे ती काठियावाडमधली आहे. गांधीजींचं जे यंग इंडिया होतं त्यात 1929 साली याबद्दल लिहून आलं होतं. हो, ती एका अस्पृश्य शिक्षकाच्या पत्नीची गोष्ट आहे ना? काय झालं होतं नेमकं? त्या शिक्षकाच्या पत्नीची नुकतीच डिलिव्हरी झाली होती आणि तिची तब्येत एकदम बिघडली. ताप येऊ लागला, छातीत दुखायला लागलं. तर त्या शिक्षकाने एका हिंदू डॉक्टरला बोलावलं. डॉक्टर आले, पण जेव्हा त्यांना कळलं की रुग्ण अस्पृश्य आहे तेव्हा ते घरात यायलाच तयार नाहीत. काय म्हणता? डॉक्टर असून सुद्धा? हो, डॉक्टर असून सुद्धा. त्यांनी ठरवलं की तपासणी करायची पण वस्तीच्या बाहेरून. आणि थर्मामीटरसुद्धा स्वतः लावला नाही. त्यांनी ते एका मुस्लिमकडे दिलं, त्या मुस्लिमाने ते त्या शिक्षकाकडे दिलं आणि मग त्या शिक्षकाने आपल्या पत्नीला लावलं. तापमान बघितल्यावर परत देताना पण हाच उलटा क्रम. हे तर अमानुषतेची हद्द झाली. निदान काय झालं, काही कळलं का? डॉक्टरांनी सांगितलं की तिला निमोनिया झालाय, पण उपचार करायला म्हणजे औषध द्यायला त्यांनी स्पष्ट नकार दिला. कारण फक्त एकच कारण, तिची जात. डॉक्टर म्हणून जी नैतिकता असते, जी शपथ घेतलेली असते, ते सगळं ते विसरले. आणि मग? मग त्या स्त्रीचं काय झालं? काय होणार होतं? वेळेवर उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे त्याच रात्री तिचा मृत्यू झाला. विचार करा, एका माणसाचा जीव गेला फक्त ती व्यक्ती अस्पृश्य आहे म्हणून. जी वैद्यकीय सेवा जीवन वाचवण्यासाठी असते, तिथे सुद्धा जात आडवी आली? आणि सरकारी नोकरी लागल्यावर तरी काही फरक पडला असेल का? शेवटचा अनुभव बघूया आपण. 1938 सालचा आहे हा. खेडा जिल्ह्यातला. कालिदास शिवराम परमार नावाचे गृहस्थ होते, भंगी समाजातले. शिकून सरकारी नोकरीत लागले होते ते बोरसद तालुक्यात तलाठी म्हणून. पण पहिल्या दिवसापासूनच मामलेदार कचेरीत अपमान सुरू झाला. बाकीचे जे कारकून होते ते एकदम तुच्छतेने वागायचे, दूर उभं राहायला सांगायचे. ऑफिसमध्ये पिण्याच्या पाण्याचा एक माठ होता, पण परमार यांना त्याला हात लावायची सुद्धा परवानगी नव्हती. म्हणजे पाणी कसं प्यायचं मग? पाणी वाटणारा माणूस आला की त्याच्याकडून घ्यायचं, नाहीतर तहानलेलेच राहायचं. शेवटी त्यांनी काय केलं, स्वतःसाठी एक वेगळा जुना गंजलेला माठ आणून ठेवला. आणि राहायचं कुठे? सरकारी नोकरी आहे, पण बोरसदमध्ये त्यांना कुणी घर द्यायला तयार नव्हतं. महिनाभर ते रोज 11 मैल लांब असलेल्या त्यांच्या गावातून, जेंत्राल नावाचं गाव होतं, तिथून ये जा करायचे. आणि रात्री कुठे झोपायचे? तर मामलेदार कचेरीच्या व्हरांड्यात. ही एका सरकारी नोकरदाराची अवस्था. काही दिवसांनी त्यांची बदली झाली सालीपूर नावाच्या गावात. तिथे तर अजूनच भयानक अनुभव आला. ऑफिसमध्ये गेले आणि एका रिकाम्या खुर्चीवर बसले ते. तर गावचा जो मुखिया होता आणि बाकीचे गावकरी होते ते धावून आले. कशासाठी? ओरडायला लागले, या भंगी कुत्र्याला खुर्चीवर बसायची परवानगी कोणी दिली? असा आरडाओरडा करत मोठा जमाव जमला तिथे. अरे देवा, म्हणजे मारहाण वगैरे? मारहाणीची धमकी दिली. परिस्थिती इतकी वाईट झाली की परमार यांना वाटलं की आता आपलं काही खरं नाही. त्यांनी भीतीने मामलेदारांना उद्देशून एक चिठ्ठी लिहिली की आज माझा मृत्यू होणार आहे, माझ्या आईवडिलांना कळवा. जमावाने त्यांच्यावर दबाव आणला की त्यांनी ती नोकरी सोडण्याचं वचन द्यावं. आणि काय केलं मग त्यांनी? सोडली नोकरी? हो. दुसरा काय पर्याय होता? नाईलाजाने त्यांना ती तलाठ्याची नोकरी सोडावी लागली आणि ते मुंबईला परत गेले. म्हणजे बघा, सरकारी नोकरीत असून सुद्धा, शासन व्यवस्थेचा भाग असून सुद्धा जात काही पाठ सोडत नव्हती. उलट तिथेही अपमान आणि हिंसाचाराचा धोका तसाच होता. तर हे सगळे अनुभव ऐकल्यावर, ह्याकडे बघितल्यावर काय वाटतं? वेटिंग फॉर अ व्हिसामधले हे जे अनुभव आहेत, हे काही फक्त वेगळे वेगळे किस्से नाहीयेत. हे एका भयंकर अशा सामाजिक वास्तवाचे तुकडे आहेत. आणि हे तुकडे जेव्हा आपण एकत्र जोडतो, तेव्हा अस्पृश्यतेचं किती क्रूर, किती अमानुष आणि किती सर्वव्यापी चित्र होतं ते आपल्या समोर उभं राहतं. म्हणजे शिक्षण असो, पद असो, वय असो, लिंग असो, कशाचाही विचार नाही. फक्त जन्मामुळे माणसाला कसं नाकारलं जात होतं, हे यातून स्पष्ट दिसतं. अगदी बरोबर. हे अनुभव आपल्याला फक्त माहिती देत नाहीत, तर ते आपल्याला भावनिक पातळीवर, मानसिक पातळीवर जोडतात.